व्हॅलेंटाईन डेच्या सर्व व्हॅलेंटाईन्सला हार्दिक शुभेच्छा. त्याच्यामुळे आज जरा गर्दी कमी दिसते. नाही का? चलो, काय हरकत नाही. काल आपण लाईट हा चॅप्टर चालू केला होता, बरोबर? ठीक आहे. कालच्या कॉन्सेप्ट मध्ये कोणाला काय अडचण? ठीक आहे, पुढचे टॉपिक घ्यायचे. ओके, ठीक आहे. स्क्रीन छोटी दिसते, याची साईज ऍडजस्ट करणे होते. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. जाऊ द्या, स्लाइड काही दिसत नाही याच्यावर व्यवस्थित. ठीक आहे. काल आपण लाईट म्हणजे काय ते पाहिलं होतं. ठीक आहे. त्याच्यानंतर मिरर म्हणजे काय, आरसा, त्याचे प्रकार पाहिले होते. ठीक आहे. त्याच्यानंतर रिफ्लेक्शन कशा पद्धतीने होतं ते पाहिलं होतं. आपाती कोण, इन्सिडेंट कोण, त्याच्यानंतर स्तंभिका आणि त्याच्यानंतर प्रतल. ठीक आहे. आरशामुळे मिळणाऱ्या ज्या काही इमेज आहेत ते कशा पद्धतीने कोणत्या नियमांचं फॉलो करतात ते पाहिलं होतं. ठीक आहे. त्याच्यानंतर त्याचं सूत्र पण पाहिलं होतं, 1/v + 1/u = 1/f. ठीक आहे. त्याच्यानंतर ज्या आरशाच्या प्रतिमा वगैरे मिळतात त्याच्यामध्ये कशा पद्धतीने ती अंतर मोजली जातात, धन ऋण कोणकोणत्या बाजूला ठेवल्यानंतर धन घ्यायचं, कोणत्या बाजूला ठेवल्यानंतर ऋण घ्यायचं, हे पाहिलं होतं. ठीक आहे. ओके. त्याच्यानंतर आपण लेन्स भिंगाचा कॉन्सेप्ट पाहिला होता. त्याच्यामध्ये बहिर्वक्र भिंग आणि अंतर्वक्र भिंग हे पाहिलं होतं. ठीक आहे. याचे पण आपण नियम पाहिले होते की कशा पद्धतीने जे सूत्र आहे 1/v - 1/u = 1/f. ठीक आहे. त्याच्यानंतर भिंगाची शक्ती डायोप्टर मध्ये मोजली होती, हे आपण काल पाहिलं होतं. ठीक आहे. त्याच्यानंतर ह्युमन आय, त्याचं जी काय रचना आहे, माणसाचा जो डोळा आहे त्याच्यामध्ये कशा पद्धतीने त्याची रचना आहे हे पाहिलं होतं. ठीक आहे. त्याच्यानंतर कोणकोणते आजार होतात बाबा, डोळ्याशी संबंधित कोणकोणते आजार आहेत हे आपण पाहिलं होतं. त्याच्यामध्ये मायोपिया, हायपरमेट्रोपिया आणि प्रेसबायोपिया अशा प्रकारचे 3 आजार आहेत. त्याच्यानंतर आहे चौथा कॅटरॅक्ट. ठीक आहे. त्याच्यानंतर आय डोनेशन कोण कोण करू शकतं, कोण नाही करू शकत, हे पण पाहिलं होतं. ठीक आहे. तर आजपासून आपण पाहणार आहोत की बाबा प्रकाशाचे अपवर्तन, रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. ठीक आहे. प्रकाश किंवा जे प्रकाश किरण असतात ते नेहमी सरळ रेषेमध्ये ट्रॅव्हल करत असतात. ठीक आहे. जर त्याला अडथळा आला तर ते काय होतात, त्यांची दिशा बदलतात. पण जर पारदर्शक माध्यम असेल, जसं हवा आहे, काच आहे, ठीक आहे, पाणी आहे, याच्यामध्ये प्रकाश करत असताना ते त्यांची दिशा बदलतात. ठीक आहे. तर ह्या दिशा बदलण्याचा जो काही त्यांचा गुणधर्म आहे प्रकाश किरणाचा, याला आपण काय बोलतो, रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. प्रकाशाचे काय अपवर्तन, रिफ्रॅक्शन म्हणजे काय, अपवर्तन. ठीक आहे. एखाद्या पारदर्शक माध्यमातून जेव्हा प्रकाश जात असेल, ठीक आहे, एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमामध्ये जेव्हा तो जातो तेव्हा त्याचं काय होतं, रिफ्रॅक्शन होतं, अपवर्तन होतं. ठीक आहे. ओके. आता ते अपवर्तन कशा पद्धतीने होतं, ठीक आहे, प्रत्येक प्रकाश किरण जो आहे, ठीक आहे, प्रत्येक जे माध्यम आहे त्याच्यासाठी त्याचा जो वेग आहे, किरणाचा वेग हा ठराविक असतो. ठीक आहे. आता माध्यम म्हणजे काय, हवा हे काय झालं, माध्यम झालं, पाणी माध्यम झालं, त्याच्यानंतर तुमची काच असेल माध्यम झालं. हे कसं आहे, पारदर्शक माध्यम आहे. ठीक आहे. तर प्रत्येक प्रकाश किरण जो आहे हा हवेसाठी त्याचा वेग ठराविक आहे, पाण्यामध्ये त्याचा वेग ठराविक आहे, काचेमध्ये त्याचा वेग ठराविक आहे. ठीक आहे. तर ह्या वेगामध्ये बदल घडल्यामुळे त्याची काय होते, त्याची दिशा पण बदलली जाते. ठीक आहे. आणि यालाच आपण काय बोलतो, रिफ्रॅक्शन, अपवर्तन. ठीक आहे. रिफ्रॅक्शनची कॉन्सेप्ट लक्षात आली. ठीक आहे. इथे तुम्हाला एक डायग्राम दिसत असेल, त्याच्यामध्ये हा काचेचा तुकडा आहे. ठीक आहे. PQRS नावाने. ठीक आहे. याच्यामध्ये काय दाखवलंय की एक प्रकाश किरण येतोय, त्याच्यानंतर तो एका पॉइंटला, एका काचेच्या स्लॅबच्या एका साईडला टच होतोय. ठीक आहे. तो टच झाल्यानंतर त्याची दिशा बदलते. ठीक आहे. याचं कारण काय आहे की प्रकाश किरणाचा वेग बदलतो, तो हवेसाठी वेगळा आहे आणि काचेसाठी वेगळा आहे. ठीक आहे. वेग बदलणार, तुम्ही पाहत असाल की बाबा आपण बंदुकीची गोळी वगैरे आपण मारतो. ठीक आहे. हवेमध्ये जात असेल ते स्पीडमध्ये जाते. ठीक आहे. समजा आपण पाण्यामध्ये मारली तर ते काय होते, विचलित होते. ठीक आहे. तसंच प्रकाश किरणाच्या बाबतीमध्ये आहे. ठीक आहे. त्यांचा स्पीड बदलतो आणि हे प्रकाश किरणाचा वेग प्रत्येक माध्यमासाठी हा ठराविक आहे. ठीक आहे. आपला प्रकाश किरणाचा वेग हवेमध्ये किती आहे, ठीक आहे, नॉर्मल हवेमध्ये किती आहे, 3 × 10⁸ मीटर/सेकंड. ठीक आहे. हा प्रकाशाचा वेग आहे. ठीक आहे.
आता अपवर्तन होतं ना, कशा पद्धतीने होतं या डायग्राम मधून समजून घेऊया. दिसते का डायग्राम सर्वांना? नेमकी पीपीटी चालत नाही याच्यावर, नाही तर त्याच्यामध्ये व्यवस्थित केलं होतं मी. ठीक आहे, हा काचेचा तुकडा आहे, निळा जो रंगाचा दाखवला तो काचेचा तुकडा आहे. ठीक आहे, काचेच्या वरती कोणतं माध्यम आहे? हवा माध्यम आहे, आणि ह्याच्यामध्ये काच हे माध्यम आहे. ठीक आहे, प्रकाश किरण हा जो लाल रंगाने दाखवलेला आहे, ठीक आहे, प्रकाश किरण हा आहे. ठीक आहे, आपाती कोण म्हणतो आपण त्याला. ठीक आहे, आपाती कोण. ठीक आहे, हा एका ठराविक अँगलने समजा तो आकाश किरण ज्या बिंदूपाशी काचेला टेकतोय त्या बिंदूपासून जर आपण एक लंबरूप 90 डिग्री मध्ये एक रेषा आखली तर त्याला काय बोलतो आपण? स्तंभिका, म्हणजेच काय? नॉर्मल. ठीक आहे, त्या नॉर्मलला टच होतो, त्याच्यानंतर तो जो प्रकाश किरण आहे तो अपवर्तित होतो. ठीक आहे, आणि काचेमध्ये शिरतो. ठीक आहे, तर त्याची दिशा बदलली जाते. ठीक आहे, बरोबर. प्रकाश किरणाची काय होते? डायरेक्शन बदलली जाते. ठीक आहे, तो कसा आहे? थोडा नॉर्मलला म्हणजे जी स्तंभिका आहे त्याच्याकडे झुकला जातो. ठीक आहे, आता जो हा प्रकाश किरण आहे तो आणि जी आपण नॉर्मल मारलेली आहे स्तंभिका यांच्यामध्ये काही अंशाचा कोन असतो. ठीक आहे, त्याला आपण काय बोलतो? अँगल ऑफ इन्सिडन्स, आपाती कोन. ठीक आहे, आणि जी आपला अपवर्तित किरण आहे, ठीक आहे, रिफ्रॅक्टेड रे, तो नॉर्मलशी जो स्तंभिकेशी काय आहे तो पण एक कोन तयार करत असतो, त्याला काय बोलतो आपण? अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. ठीक आहे, अपवर्तित कोन. ठीक आहे, आता अँगल ऑफ इन्सिडन्स हा आय ह्या अक्षराने दर्शवला जातो. ठीक आहे, स्मॉल आय, आणि जो अँगल ऑफ रिफ्रॅक्शन आहे तो स्मॉल आर ह्या अक्षराने दर्शवला जातो. ठीक आहे, त्याच्यानंतर एक स्नेल नावाचे शास्त्रज्ञ होते, त्यांनी काय सांगितलंय की बाबा हा जो बदल घडतो, ठीक आहे, हे बदल कसा असतो? कॉन्स्टंट असतो, त्याला काय बोलतात? स्थिरांक. ठीक आहे, आणि त्यांनी त्याचं एक सूत्र दिलेलं आहे, तो स्थिरांक कसा आहे? तो स्थिरांक न्यू या अक्षराने दर्शवला जातो, असा एन अशा पद्धतीने, आणि साइन आय आपण साइन आर. ठीक आहे, ही व्हॅल्यू कॉन्स्टंट असते. साइन आय म्हणजे जे साइन कॉस थिटा तुम्हाला माहित असेल. ठीक आहे, साइन कॉस टॅन, बरोबर. तर साइन आय आणि साइन आर, ठीक आहे, इन्सिडेंट अँगल म्हणजे आय आणि रिफ्रॅक्टेड, ठीक आहे, यांचा जो कोन आहे तो कॉन्स्टंट असतो. ठीक आहे, माध्यमांशी. ठीक आहे, तर रिफ्रॅक्शनची कॉन्सेप्ट समजली. ठीक आहे, रिफ्रॅक्शन कशामुळे होतं? की त्याचा वेग बदलला होतो. ठीक आहे, त्याच्यामुळं जो काही आपाती किरण आहे तो त्याची दिशा बदलतो, म्हणजेच काय होतं? त्याचं रिफ्रॅक्शन होतं. ठीक आहे, आणि ही दिशा बदलण्याच्या घटनेलाच आपण रिफ्रॅक्शन असं बोलतो. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढचा घटक आहे अपवर्तनांक, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. ठीक आहे, हा जो साइन आहे आपण साइन आर आहे, हे त्याला काय? हे कॉन्स्टंट आहे. ठीक आहे, हे माध्यमाशी आहे, हे माध्यमाच्या जो पहिला माध्यम आहे त्याचा दुसऱ्या माध्यमाच्या संदर्भात हा अपवर्तनांक असतो. ठीक आहे, म्हणजे हवा हे पहिलं माध्यम झालं. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण काच हे दुसरं माध्यम झालं, म्हणजेच काय? हवेचा काचेशी असणारा जो काही स्थिरांक आहे त्याला आपण काय बोलतो? अपवर्तनांक. ठीक आहे, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. ठीक आहे, हे दोन माध्यम बदलल्यामुळे त्या दोघांचा एकमेकांशी संबंध काय आहे? तो अपवर्तनांक. ठीक आहे, आलं लक्षात? माध्यमांमध्ये जो बदल होतो, पहिल्या माध्यमाचा दुसऱ्या माध्यमाशी काय संबंध आहे प्रकाशाच्या बाबतीत, तर तो आपण अपवर्तनांक, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स याने दर्शवतो. ठीक आहे, आता जो अपवर्तनांक आहे हा कशाशी संदर्भित हे केला जातो? तर निर्वात पोकळीच्या संदर्भात. ठीक आहे, व्हॅक्युमच्या संदर्भाने काढला जातो, त्याला काय बोलतो आपण? ऍब्सोल्यूट. ठीक आहे, ऍब्सोल्यूट बोलतो त्याला. ठीक आहे, आता अपवर्तनांकाचं जे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सचं सूत्र काय आलं? पहिल्या माध्यमातील तुमचा प्रकाशाचा वेग भागिले दुसऱ्या माध्यमातील प्रकाशाचा वेग, हा तुमचा काय आला? रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, अपवर्तनांक. ठीक आहे, पहिल्या माध्यमातील वेग भागिले दुसऱ्या माध्यमातील वेग. ठीक आहे, पहिला समजा हवेतील असेल तर हवेतील प्रकाशाचा वेग, आणि दुसरा काच हे माध्यमातील प्रकाशाचा वेग. ठीक आहे, तर यांचा जो काही भागाकार येईल त्याला आपण काय बोलणार? रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. ती जी काय व्हॅल्यू असेल त्याला आपण बोलणार. ठीक आहे, आलं लक्षात? रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्हणजे काय? ठीक आहे, आता हे जे काही जी माध्यम आहेत त्यांचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स हा फिक्स असतो. ठीक आहे, काचेचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स फिक्स असणार आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर हवेचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स फिक्स असणार आहे. तर तुम्हाला याच्यातल्या काही ज्या व्हॅल्यू आहेत त्या लक्षात ठेवायला लागणार आहेत, जसं की हिरा. ठीक आहे, हिऱ्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स खूप जास्त आहे, 2.42. ठीक आहे,
हिरा जास्त चमकतो, बरोबर. त्याचं कारण आहे त्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जास्त आहे, ठीक आहे. त्याच्यामधून जे प्रकाशाचे विचलन होतं ते जास्त होतं, ठीक आहे. त्याच्यानंतर हवेचं किती आहे 1.003, ठीक आहे. हवेमध्ये रिफ्रॅक्शन जास्त होत नाही, प्रकाश दूरपर्यंत जाऊ शकतो, त्याला अडथळा काही येतो का नाही. हवेमध्ये काय असतं, धुलीकण वगैरे असतात, त्याच्यामुळे थोडाफार अडथळा होतो, ठीक आहे. पण दुसरा काही अडथळा आहे का हवेमध्ये, नाही. आणि हवेच्या जे काही मॉलिक्युल्स असतात ते दूर दूर पसरलेले असतात, ठीक आहे. त्याच्यानंतर पाण्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स किती आहे 1.36, ठीक आहे. हे 2-3 जे आहेत तुम्हाला लक्षात ठेवावं लागतील. जसं हवा झालं, पाणीचा किती आहे, त्याच्यानंतर हिरा, हे डायरेक्ट तुम्हाला विचारू शकतात की हिऱ्याचा अपवर्तनांक किती आहे. खालीलपैकी 4 व्हॅल्यू देतील, त्याच्यामधलं तुम्हाला निवडावं लागेल. तर लक्षात ठेवा 2.42. हवा आणि पाण्याचं तुम्हाला लक्षातच ठेवावं लागणार आहे, कारण याच्यावरच जास्त येतं. आणि काच, आता काचेचं इथे दिलंय का क्राऊन काच, ठीक आहे. क्राऊन काचचा 1.52 आहे, ठीक आहे. ओके. लक्षात, हवेचा आहे 1.003, त्याच्यानंतर पाण्याचा आहे 1.36, ठीक आहे. त्याच्यानंतर काचेचा आहे 1.52 आणि हिरा आहे तो सर्वात जास्त 2.42, ठीक आहे. हे 4 जरी लक्षात ठेवले तरी चालेल. ठीक आहे. आता जे अपवर्तन आहे, ठीक आहे, त्याची संबंधित काही निष्कर्ष काढलेले आहेत की समजा एखाद्या गोष्टीचा अपवर्तनांक जास्त असेल, तेवढंच काय होणार, जो अपवर्तित किरण आहे तो काय होणार आहे, स्तंभिकेकडे जास्त झुकणार आहे, ठीक आहे. स्तंभिका म्हणजे नॉर्मलकडे काय होणार आहे, जास्त, त्याचं जास्त डेव्हिएशन होणार आहे, ठीक आहे. समजा एखादा अशा पद्धतीने येत आहे किरण, ठीक आहे. एखादा किरण अशा पद्धतीने येत आहे आणि इथे त्याचा काचेला तो स्पर्श करतोय, ठीक आहे. आणि ह्या काचेचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जास्त आहे, तर काय होणार आहे, तो जास्त अँगल बदलणार आहे, ठीक आहे. तो स्तंभिकेकडे जास्त झुकणार आहे, ठीक आहे. जे नॉर्मल आहे त्याच्याकडे तो जास्त झुकणार आहे. हे निष्कर्ष आहे याच्या संदर्भात. अपवर्तनांक ही स्तंभिका आहे, याचा जर जास्त असेल रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, हा जो अपवर्तित किरण आहे तो कुठे झुकणार आहे, ह्या बाजूला, ठीक आहे. त्याच्यानंतर समजा याचं कमी असेल तर तो काय होणार आहे, तो जास्त कमी 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 होणार आहे, ठीक आहे. अपवर्तनांक जर कमी असेल तर त्याचा स्तंभिकेकडे तो कमी प्रमाणात झुकणार आहे, ठीक आहे. आणि जर तो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स सेमच असेल तर तो काय सरळ जाणार आहे प्रकाश किरण, ठीक आहे. आता इथे एक कॉन्सेप्ट दाखवली येते म्हणजे ताऱ्यांचं लुकलुकणे, ठीक आहे, ट्विंकलिंग ऑफ स्टार. तर हे कशामुळे होतं, हे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, ठीक आहे, अपवर्तनांक कमी जास्त असल्यामुळे होतं, ठीक आहे. जे तारे आहेत ते कसे दूरवर असतात आपल्यापासून, ठीक आहे. आणि त्यांच्यापासून जे प्रकाश किरण आपल्यापर्यंत येतात त्याच्यामध्ये काय होतं, माध्यमांमध्ये बदल होतो, बरोबर की नाही. आपल्या जी पृथ्वी आहे, पृथ्वीच्या भोवती वातावरण आहे आणि वातावरणाच्या बाहेर काय आहे, स्पेस, ठीक आहे. स्पेसमध्ये वातावरण नाही, ठीक आहे. तर वातावरण नाही, तिथून प्रकाश किरण आपल्या वातावरणामध्ये शिरतात, ठीक आहे. वातावरणामध्ये बदल झाला त्याच्यामुळे काय होतं, जे तारे आहेत ते तारे त्यांच्या नैसर्गिक स्थितीपासून थोडे वर आल्यासारखे आपल्याला भासतात, ठीक आहे. तर हे जे आणि ते जे ट्विंकलिंग जे आहे ते त्याच्यामुळे आपल्याला जाणवतं, ठीक आहे. कारण की ते खूप दूरवर असतात तारे, त्याच्यामुळे आपल्याला त्याचं जे लुकलुकणं आहे ते त्याच्या अपवर्तनांकात बदल झाल्यामुळे आपल्याला असं वाटतं की ते लुकलुकतायत. ते लुकलुकता नाही, तर ते आपल्याला फक्त भास होतो तसा. तो कशामुळे, कारण की जे माध्यम आहे ते आपलं सतत हलत असतं, त्याच्यामुळे आपल्याला ते ट्विंकलिंग झाल्यासारखं वाटतं, ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्ही पहा, तुम्ही रोडवर चालत असाल तर रोडवर गेल्यानंतर डांबरी रोडवर असं वाटतं की पुढे बाबा पाण्याचा तळ साचलेला आहे, त्याला आपण काय बोलतो मराठीमध्ये, मृगजळ, ठीक आहे. मृगजळ वाळवंटात वगैरे तयार होतं. मृगजळाला मृगजळ नाव का दिलं जातं, की समजा एखाद्या याच्यामध्ये वाळवंट किंवा कोरडवाहू प्रदेशामध्ये काय होतं, जमीन तापल्यानंतर तिथे त्या वाफा वरती येतात, ठीक आहे. आणि त्याचं काय होतं, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स चेंज होतो, अपवर्तनांक बदलतो, ठीक आहे. आणि ते हवा तापल्यामुळे ती वरती येत असते. तर काय होतं, जे मृग म्हणजे हरिण आहेत त्यांना काय वाटतं, ते पाण्यासारखं भासतं आणि ते त्याच्या मागे पळतात पाण्यासाठी, ठीक आहे. म्हणून त्याला मृगजळ असं नाव आहे, ठीक आहे. तर ते पण कशामुळे घडतं, तर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स चेंज होतो, ठीक आहे. कारण की तापलेली हवा ही वर जात असते माध्यमामध्ये, ठीक आहे.
थंड हवा खाली येते आणि गरम हवा वरती जात असते, त्याच्यामुळे त्याचा काय होतं, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स चेंज होतो, त्याच्यामुळे आपल्याला मृगजळ असल्याचा भास होतो. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढची कॉन्सेप्ट आहे की प्रकाशाचे अपस्करण. ठीक आहे, डिस्पर्शन ऑफ लाईट, प्रकाशाचे अपस्करण. ठीक आहे. आता जो प्रकाशाचा अपस्करण म्हणजे काय, त्याच्या अंगभूत रंगाच्या विभक्तीमध्ये, ठीक आहे, स्पेक्ट्रम मध्ये त्याचं काय होतं, अपस्करण होतं. ठीक आहे, विभक्ती त्याची जे लाईट आहे, प्रकाश, तो सफेद रंगाचा असेल. ठीक आहे, त्याचं अंतर्भूत रंगामध्ये काय होती, विभक्तीकरण होतं. विभक्तीकरण होणे म्हणजे काय, त्याची स्पेक्ट्रम दिसते. ठीक आहे, आणि ह्या फेनॉमिनलला आपण काय बोलतो, प्रकाशाचे अपस्करण, डिस्पर्शन ऑफ लाईट. ठीक आहे. आता याचा अभ्यास कोणी केलाय, तर ते आयझॅक न्यूटन हे शास्त्रज्ञ, त्यांनी प्रिझमच्या साहाय्याने याचा अभ्यास केला होता. ठीक आहे, प्रिझम, एक काचेची प्रिझम घेतली होती त्रिकोणाकृती, आणि त्यांनी केली एक सफेद प्रकाशाचा जो प्रकाश होते, एक प्रकाश किरण, तो त्या प्रिझमवर सोडला, तर त्यांना काय जाणवलं की एका बाजूने प्रकाश सफेद रंगाचा होता आणि दुसऱ्या बाजूने 7 वर्णपंक्तीमध्ये, ठीक आहे, त्यांना प्रकाश दिसले होते. ठीक आहे, ते कसे दिसले होते, रेड, ऑरेंज, येल्लो, ग्रीन, ब्लू, इंडिगो आणि व्हायलेट. ठीक आहे, तर एक सफेद प्रकाश त्याच्या वर्णपंक्तीमध्ये विभक्त होतं, याला आपण काय बोलतो, या फिनॉमिननला डिस्पर्शन ऑफ लाईट, अपस्करण. ठीक आहे, आणि याचा अभ्यास कोणी केला होता, आयझॅक न्यूटन यांनी. ठीक आहे, हा प्रयोग तुम्हाला 7वी 8वीला दाखवला असेल शाळेमध्ये करून. ठीक आहे, किंवा पुस्तकामध्ये पण पाठ्यक्रमात असेल. ठीक आहे. आता जे व्हाईट लाईट आहे, ठीक आहे, याच्यामध्ये 7 रंगामध्ये अपस्करण होतं. ठीक आहे, 7 रंगामध्ये याचं अपस्करण होतं. ठीक आहे, आता हे 7 रंग जे आहेत ते एका विशिष्ट पद्धतीमध्ये तयार होतात. ठीक आहे, रेड, ऑरेंज, येल्लो, ग्रीन, ब्ल्यू, इंडिगो आणि व्हायलेट. ठीक आहे, ओके. रॉय, जी, बी, आय, व्ही, आपण त्याचा एक शॉर्ट फॉर्म जर करायचं म्हटलं तर काय होतं, रॉय, जी, बी, आय आणि व्ही, आणि हे अशाच फॉर्मॅटमध्ये पाहिजे बरं का. ठीक आहे, आता याचा संबंध कशा कशाशी आहे ते आपण पाहूया. ठीक आहे, आता जो वर्णपंक्ती आहेत, ठीक आहे, आता प्रत्येक जो रंग आहे त्याची एक वेगवेगळी वेवलेंथ आहे, तरंग लांबी वेगवेगळी आहे आणि त्याची फ्रिक्वेन्सी पण वेगवेगळी आहे. वेवलेंथ म्हणजे तरंग लांबी आणि फ्रिक्वेन्सी, वारंवारता, याचा एकमेकांशी संबंध कसा आहे, वेवलेंथ इनवर्सली प्रोपोर्शनल टू फ्रिक्वेन्सी. ठीक आहे, म्हणजे तुमची तरंग लांबी आणि तुमची वारंवारता याचा व्यस्त संबंध आहे. ठीक आहे, म्हणजे तुमची जर तरंग लांबी वाढली तर काय होणार आहे, फ्रिक्वेन्सी कमी होणार आहे, आणि तरंग लांबी जर कमी झाली तर फ्रिक्वेन्सी वाढणार आहे. ठीक आहे, तर प्रकाशाचे जे किरण बाहेर पडतात त्याच्यामध्ये त्यांच्या वेवलेंथ नुसार बाहेर पडतात. ठीक आहे, आता लाल रंगाचा जो लाल रंग आहे त्याची जी वेवलेंथ आहे, ठीक आहे, तरंग लांबी ही जास्त असते. ठीक आहे, तरंग लांबी लाल रंगाची जास्त असते, त्याच्यानंतर ऑरेंज, आणि अशी ती व्हायलेट म्हणजे जांभळ्या रंगापर्यंत काय होत जाते, कमी कमी होत जाते. सर्वात जास्त कोणाची आहे, लाल रंगाची, आणि सर्वात कमी कोणाची आहे, जांभळ्या रंगाची. ठीक आहे, हा तुम्हाला असा वर्णक्रम देऊ शकतो, याच्यामध्ये वेगवेगळे कलर असू शकतात. सर्वात जास्त लाल रंग आणि सर्वात कमी जांभळा रंग. ठीक आहे, लाल पासून जांभळीकडे कमी कमी होत जाते काय, वेवलेंथ. आता वेवलेंथ कमी कमी होत जाते म्हटल्यानंतर फ्रिक्वेन्सी काय होणार आहे, वाढत वाढत जाणार आहे. म्हणजेच फ्रिक्वेन्सी कोणाची जास्त असणार आहे, जांभळ्या रंगाची, बरोबर, कारण की त्यांचा व्यस्त प्रमाणात एकमेकांशी संबंध आहे. ठीक आहे, आता जी फ्रिक्वेन्सी आहे लाल रंगाची ती जवळपास 700 नॅनोमीटरच्या पर्यंत जाते. ठीक आहे, आणि जो जांभळा रंग आहे त्याची जवळपास 350 ते 400च्या दरम्यान सुरू होत जाते. ठीक आहे, त्याच्यानंतर अँगल ऑफ डेव्हिएशन म्हणून एक कॉन्सेप्ट आहे की बाबा हा रंग किती प्रमाणात किती अँगल मध्ये वळू शकतो. ठीक आहे, त्याचा अँगल ऑफ डेव्हिएशन किती आहे. ठीक आहे, म्हणजे तो जो रंग आहे तो किती प्रमाणात वक्र होऊ शकतो. ठीक आहे, त्याला काय बोलतात, अँगल ऑफ डेव्हिएशन. तो पण कोणाचा जास्त आहे, जांभळ्या रंगाचा जास्त आहे, आणि लाल रंगापर्यंत तो कमी कमी होत जातो. ठीक आहे, तर अँगल ऑफ डेव्हिएशन जांभळ्या रंगापासून लाल रंगापर्यंत कमी कमी होत जातो. सर्वात जास्त जांभळ्या रंगाचा आहे, सर्वात कमी लाल रंगाचा आहे. ठीक आहे, तर ह्या 3 कॉन्सेप्ट लक्षात आल्या, डिस्पर्शन ऑफ लाईट, अपस्करण. ठीक आहे, तुम्हाला लक्षात ठेवायचं रॉय, जी, बी, आय, व्ही. ठीक आहे, लाल पासून जांभळा रंग. ठीक आहे,
त्याच्यामध्ये ह्या तरंग लांबी कोणाची जास्त आहे, तुम्हाला तरंग लांबी किंवा फ्रिक्वेन्सीच्या संदर्भात प्रश्न येऊ शकतो. ठीक आहे, हे अशा पद्धतीने तुम्हाला दाखवलं जाऊ शकतं. ठीक आहे, आणि याच्यामध्ये बदल करू शकतात रंगाचे. ठीक आहे, चूक कोणतं बरोबर कोणतं तुम्हाला ओळखायला विचारू शकतात. ठीक आहे, किंवा लाल रंगाची फ्रिक्वेन्सी जास्त आहे का जांभळ्या रंगाची, ठीक आहे, किंवा वारंवारता कोणाची जास्त आहे अशा पद्धतीने पण विचारलं जाऊ शकतं. सर्वात जास्त कोणाची आहे, लाल रंग, जांभळा रंग, निळा रंग. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढची कॉन्सेप्ट आहे इंद्रधनुष्य. ठीक आहे, रेनबो. रेनबो कशा पद्धतीने तयार होतो, इंद्रधनुष्य कशा पद्धतीने तयार होतं. आता ही एक नैसर्गिक घटना आहे. ठीक आहे, याच्यामध्ये कोणकोणत्या आपण लाईटच्या ज्या आतापर्यंतच्या कॉन्सेप्ट पाहिल्या त्या कशा कशा पद्धतीने घडतात ते पाहायचं आपल्याला. याच्यामध्ये काय होतं, अपवर्तन. ठीक आहे, रिफ्रॅक्शन घडून येतं. त्याच्यानंतर असतं परावर्तन. परावर्तन म्हणजे काय, रिफ्लेक्शन. आणि तुमचं असतं अपस्करण. ठीक आहे, रिफ्रॅक्शन पण घडून येतं. आणि त्याच्यानंतर अंतर्गत परावर्तन, इंटरनल रिफ्लेक्शन. अशा 4 घटना घडतात याच्यात. ठीक आहे, आता आपण पाहूया. समजा हा एक पावसाचा थेंब आहे. ठीक आहे, ड्रॉप ऑफ वॉटर. ठीक आहे, त्याच्यावर समजा एक प्रकाश किरण पडला, तो ज्या पॉइंटला पडेल, ठीक आहे, त्या पॉइंट पासून काय होणार आहे, त्यांचं माध्यम बदल. एक हवेचं माध्यम आहे आणि दुसरं कसलं आहे, पाण्याचं माध्यम आहे. त्याच्यामध्ये काय त्याच्या रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स मध्ये बदल झाला. आता तो प्रकाश पडल्यानंतर त्याला अडथळा झाला, त्याच्यानंतर तो काय होणार आहे, अपवर्तित होणार आहे, रिफ्रॅक्ट होणार आहे. ठीक आहे, तो रिफ्रॅक्ट झाला आणि त्याचबरोबर काय होणार आहे, त्याचं डिस्पर्शन पण होणार आहे. ठीक आहे, कारण की माध्यमामध्ये पाहिलं आपण आत्ताच पाहिलं डिस्पर्शन ऑफ लाईट, अपस्करण. ठीक आहे, एक सफेद रंगाचा त्याच्या वर्णपंक्तीमध्ये काय करतो, विभक्त होतो. ठीक आहे, म्हणजे इथे काय होणार आहे, रिफ्रॅक्शन आणि डिस्पर्शन एकाच वेळेस होणार आहे. ठीक आहे, आता हे जे एक रंग आहे तो त्याच्या 7 रंगामध्ये आतमध्ये विभागला गेला. ठीक आहे, आता तो एका पॉईंट पासून त्या थेंबाचा दुसरा पॉईंट आहे. ठीक आहे, त्या दुसऱ्या पॉईंट पर्यंत हे 7 रंग असे पोहोचले. ठीक आहे, ठीक आहे, आता इथे काय होणार आहे, इथे पोहोचल्यानंतर त्यांचं काय होणार आहे, इंटरनल रिफ्लेक्शन होणार. इथून काय होणार आहे, ते किरण परावर्तित होणार आहे. ठीक आहे, आणि ते किरण परावर्तित झाल्यानंतर ते पुढच्या मार्गाने येऊन पुन्हा ह्या पॉइंटला आल्यानंतर त्यांचं काय होणार आहे, रिफ्रॅक्शन होणार आहे. ठीक आहे, म्हणजे ते पुन्हा त्यांची जी दिशा आहे ते बदलणार आहे. ठीक आहे, पहिला किरण काय आला, एक किरण होता. ठीक आहे, सिंगल रे, व्हाईट रे. प्रकाश किरण, सूर्याचा प्रकाश किरण सफेद रंगाचा आहे. ठीक आहे, तो आपण घेतला. तो एका बिंदूपाशी जो पाण्याचा ड्रॉप आहे त्याच्या एका बिंदूपाशी आल्यानंतर त्याचं काय होणार आहे, अपस्करण. ठीक आहे, अपस्करण पण होणार आहे आणि अपवर्तन पण होणार आहे. ठीक आहे, रिफ्रॅक्शन आणि डिस्पर्शन दोन्ही घटना पहिल्या पॉइंटला होणार आहे. त्याच्यानंतर जे 7 रंग तयार झाले ते 7 रंग तसेच पुढे ट्रॅव्हल करून जो दुसरा पॉइंट आहे, दुसरा सरफेस आहे, ठीक आहे, त्या दुसऱ्या पृष्ठभागावरला धडकून काय होणार, तिथे रिफ्लेक्शन. अशा पद्धतीचं रिफ्लेक्शन काय बोलतो आपण, इंटरनल रिफ्लेक्शन, अंतर्गत परावर्तन. ठीक आहे, आणि तिथून झाल्यानंतर हे 7 करल असेच त्या पाण्याच्या बिंदूमध्ये पुढे प्रवाहित होऊन त्याचा जो दुसरा सरफेस आहे, दुसऱ्या बाजूचा जो सरफेस आहे तिथे येऊन काय होणार आहे, रिफ्रॅक्शन होणार आहे. ठीक आहे, ओके. तर अशा पद्धतीने आपल्याला व्हायलेट आणि रेड अशा पद्धतीने आपल्याला रंग दिसतात. ठीक आहे, असा हे स्पेक्ट्रम तयार होत जातं आणि आपल्याला इंद्रधनुष्य दिसतं. आणि रेड लाल रंग वेगळा होतो, तर जांभळ्या, लाल पासून जांभळ्या पद्धतीचं असं गोलाकार आपल्याला इंद्रधनुष्य पाहायला मिळतं. तर याच्यामध्ये एक पहिलं काय होतं, अपवर्तन. आणि अपवर्तन झाल्या तुमचं अपस्करण होतं. ठीक आहे, अपस्करण झाल्यानंतर तुमचं परावर्तन होतं. हे परावर्तन कशा पद्धतीचं असतं, आंतरिक, इंटरनल रिफ्लेक्शन. आणि त्याच्यानंतर काय होतं, पुन्हा ते 7 रंग बाहेर आल्यानंतर त्याचं पुन्हा काय होतं, अपवर्तन, रिफ्रॅक्ट होतात. ठीक आहे, त्यांची दिशा बदलली जाते कारण की ते पाण्यातून हवेमध्ये येतात. ठीक आहे, तर अशा पद्धतीने पाहिल्यानंतर आपल्याला रेनबो दिसून येतो संपूर्ण. ठीक आहे, आलं लक्षात, कोणाला काय अडचण. ठीक आहे, हे विचारू शकतात की याच्यामध्ये कोणकोणत्या घटना घडतात, इंद्रधनुष्य कोणकोणत्या घटनांमुळे तयार होतं. तर याच्यामध्ये 2 वेळा अपवर्तन होतं. ठीक आहे, रिफ्रॅक्शन 2 वेळा, एकदा अपस्करण आणि एकदा आंतरिक परावर्तन. नुसतं रिफ्लेक्शन नाही होत, इंटरनल रिफ्लेक्शन होतं. ठीक आहे, आणि जर तुम्हाला फक्त परावर्तन हा शब्द आला असेल तर तोही करायचा. ठीक आहे, आणि परावर्तन आणि आंतरिक परावर्तन आला असेल तर आंतरिक परावर्तन मोस्ट ॲक्युरस. ठीक आहे, आता पुढचा घटक आहे, पुढचा जो टॉपिक आहे प्रकाशासंदर्भित तो म्हणजे आहे प्रकाशाचे विकिरण, स्कॅटरिंग ऑफ लाईट. ठीक आहे, तुम्ही ते गाणं ऐकलं असेल, आसमा हे नीला क्यू, पाणी गिल्ला गिल्ला क्यू, बरोबर. तर आसमा हे नीला क्यू, त्याचं उत्तर ह्याच्यामध्ये प्रकाशाचे विकिरण, स्कॅटरिंग ऑफ लाईट. ठीक आहे, आपण पाहिलं की प्रकाश किरण आहे तो काय करतो, तो सरळ ट्रॅव्हल करत असतो. ठीक आहे, जोपर्यंत त्याला अडथळा येत नाही. ठीक आहे, आणि अडथळा आला तो काय करतो, त्याची दिशा बदलतो. ठीक आहे,
त्याच्यानंतर ट्रान्सपरंट माध्यम असेल तर काय होतं, तर थोडंफार तो त्याची दिशा बदलतो. ठीक आहे, रिफ्रॅक्शन म्हणतो आपण त्याला, अपवर्तन, बरोबर की नाही. तर अशा पद्धतीने काय होतं, सूर्याची किरण, सूर्य आपल्या पृथ्वीच्या वातावरणाच्या बाहेर स्पेसमध्ये आहे, बरोबर की नाही. त्या स्पेस पासून सूर्यकिरण आपल्यापर्यंत येतात. ठीक आहे, त्याच्यानंतर आल्यानंतर आपल्या पृथ्वीच्या भोवताली काय आहे, वातावरण आहे, बरोबर. त्या वातावरणामध्ये काय काय आहे, त्या वातावरणामध्ये धूळ आहे, धुलीकण आहेत, त्याच्यानंतर पाण्याच्या संदर्भात बाष्प वगैरे, अशा पद्धतीने सर्व बनून आपलं काय वातावरण बनलेलं आहे. बाकीचे गॅसेस सुद्धा आहेत, त्यांचे पार्टिकल्स आहेत, ते अतिसूक्ष्म किंवा सूक्ष्म कणांच्या स्वरूपात आहेत. ठीक आहे, आपल्या डोळ्याने दिसत पण नाही. ठीक आहे, परंतु जे प्रकाश किरण आहेत ते येताना त्यांना सर्व हा अडथळा पार करून यावा लागतो. ठीक आहे, हा अडथळा पार करत असताना आता प्रकाश आपल्याला दिसतो सफेद फॉर्म मध्ये, पण त्या सफेद प्रकाशाच्या आतमध्ये 7 रंग पण आहेत की नाही. आता आपण पाहिलं डिस्पर्शन ऑफ लाईट. ठीक आहे, बरोबर की नाही. तर ते 7 रंग पण त्याच्याबरोबर ट्रॅव्हल करत असतात आणि ते सर्व एकत्र झाल्यानंतर आपल्याला तो सफेद रंगाचा प्रकाश दिसत असतो. ठीक आहे, तर स्कॅटरिंग म्हणजे काय, हा जेव्हा प्रकाश आपल्या वातावरणामध्ये येतो, ठीक आहे, हा वातावरणामध्ये आल्यानंतर जे इथले धूलकण वगैरे आहेत, सूक्ष्म कण असतात, त्यांना हा प्रकाश धडकतो आणि त्यांना काय थोडा अडथळा निर्माण होतो. ठीक आहे, तर अडथळा निर्माण झाल्यानंतर हे जे प्रकाश आहे तो विखुरला जातो. ठीक आहे, स्कॅटर होतो. कुठे, वातावरणामध्ये काय होतं, स्कॅटर होतो, त्याचं काय होतं, विकिरण होतं. आणि हे विकिरण प्रत्येक रंगाचं वेगवेगळं असतं. ठीक आहे, त्याच्यामध्ये लाल रंग आहे, निळा आहे, जांभळा आहे, हिरवा आहे, सगळेच रंग आहेत. ठीक आहे, पण जे अतिसूक्ष्म कण असतात, ठीक आहे, यांच्या जो निळा रंग आहे तो या सूक्ष्म कणामुळे जास्त विखुरला जातो. ठीक आहे, निळ्या रंगाची ताकद जी विखुरण्याची आहे ती जास्त आहे आणि ती कोणामुळे, अतिसूक्ष्म जे कण असतात त्यांच्यामुळे घडून येते. ठीक आहे, आणि तो निळ्या रंगाचा कण निळ्या रंगाचा प्रकाश विखुरला गेल्यामुळे जास्त प्रमाणात आपल्याला आकाशाचा जो रंग आहे तो निळा दिसतो. ठीक आहे, लाल रंग वगैरे पण स्कॅटर होतो पण त्याचं प्रमाण कमी आहे. सर्वात जास्त प्रमाण कोणाचं आहे, निळ्या रंगाचं. त्याच्यामुळे निळा रंग दिसतो आपल्याला, त्याच्यामुळे आपल्याला आकाशाचा रंग निळा आहे असं वाटतं. त्याला कोण जबाबदार आहे, कोणता फेनॉमेनॉन, त्याला म्हणतात स्कॅटरिंग ऑफ लाईट, प्रकाशाचं काय होतं, विकिरण. ठीक आहे, आता जो लाल रंग आहे त्याचं विकिरण कमी होतं. ठीक आहे, तो स्कॅटर पावत नाही. त्याच्यामुळे काय होतं, आपण जे सिग्नल वगैरे असतात त्याच्यामुळे तो दूरपर्यंत जाऊ शकतो. तर सिग्नल किंवा जे काही धोकादायक फलक वगैरे असतात त्याच्यामध्ये आपण लाल रंगाचा वापर करतो. ठीक आहे, तुमचा गाडीचा टेल लॅम्प असतो तो लाल रंगाचाच का बनवलेला आहे, निळा रंग का नाही बनवला किंवा पिवळा रंग का नाही बनवला. ठीक आहे, तुम्ही रात्री जर पाहिलं एखाद्या याच्यामध्ये निळ्या रंगाची लाईट लावली तर तुम्ही डिस्को वगैरे पाहिलं असेल किंवा असं रात्रीमध्ये एखादा साईन बोर्ड असेल किंवा एखाद्या बिल्डिंगचं नाव निळ्या रंगामध्ये जर लिहिलं असेल ना, ते आपल्याला असं हल्ल्यासारखं वाटतं. आपल्याला ते नीट दिसत नाही व्यवस्थित, एकदम सुद्धा बारीक असेल आणि लांबून पाहत असेल तर आपल्याला ते हल्ल्यासारखं वाटतं. का, तर ती लाईट स्कॅटर होत राहते खूप जास्त. ठीक आहे, त्याच्यामुळे ते आपल्याला ते व्हिज्युअल व्यवस्थित येत नाही. परंतु जो लाल रंग आहे तो स्कॅटर होत नाही, तो त्याच्या मार्गाने जात राहतो आणि तो दूरपर्यंत प्रकाश जाऊ शकतो. म्हणून जे सिग्नल वगैरे असतात तिथे लाल रंगाचा वापर केला जातो. ठीक आहे, हे त्याचं शास्त्रीय कारण आहे. ठीक आहे, तर आकाश नीला क्यों आहे, तर स्कॅटरिंग ऑफ लाईटमुळे. ठीक आहे, ठीक आहे, तर आपल्या ज्या प्रकाशाशी संदर्भित ज्या काही कॉन्सेप्ट आहेत ते इथे संपलेले आहेत. कोणाला काही अडचण असेल, काही गोष्ट एक्सप्लेन करायची असेल परत तर विचारू शकता. ठीक आहे, आता जो स्पीड ऑफ लाईट आहे, आपल्या स्पीड ऑफ लाईट किती आहे, 3 × 10⁸ मीटर पर सेकंद. तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे कारण की तो कशामध्ये पण विचारू शकतात. E=mc². बरोबर, तिथे सी काय आहे, स्पीड ऑफ लाईट. ठीक आहे, ठीक आहे, एनर्जी मास जे रिलेशन आहे तिथे पण स्पीड ऑफ लाईट घेतलेलं आहे. ठीक आहे, कोणाला काय अडचण, पुढे जायचं. ठीक आहे, आता जो माणूस आहे, आपला जो डोळा आहे तो एखाद्या वस्तूला किती वेळ पाहू शकतो, तर 1.1/16. ठीक आहे, हे त्याचा रेशो आहे. ठीक आहे, म्हणजे एखादी वस्तू आपल्याला सरळ दिसण्यासाठी 1/16 एवढा भाग त्याचा असावा लागतो. याच्यापेक्षा जर कमी भागामध्ये फिरवली तर आपल्याला गोल गोल दिसते. जशी की उदबत्ती ही 1.16 पेक्षा 1/16 याच्यापेक्षा कमी याच्यामध्ये फिरवली म्हणजे आपल्याला ती गोल दिसते. बरोबर की नाही. ठीक आहे, तर पर्सिस्टंट ऑफ व्हिजन किती आहे आपलं, 1.16. ठीक आहे, ठीक आहे, चॅप्टर इथे क्लोज झाला. आपण पुढे इलेक्ट्रिसिटी या चॅप्टरला चालू करूया. ठीक आहे, थोडा वेळ ब्रेक देतो, 10 मिनिटात मी तुम्हाला मिळतो. ठीक आहे, कोणाला अडचण असेल तर विचारा, मी पुन्हा एक्सप्लेन करतो.
चला आले सर्व, ठीक आहे. चला पुढचा टॉपिक आहे आपला करंट इलेक्ट्रिसिटी, ठीक आहे, विद्युत धारा. आता करंट इलेक्ट्रिसिटी म्हणजे काय, करंट म्हणजे काय आपण पाहणार आहोत, ठीक आहे. आता विद्युत धारा वाहण्यासाठी काय असतं, मेटलची आवश्यकता असते, ठीक आहे. मेटल ज्याला धातू बोलतो आपण, ठीक आहे. धातूच्या विद्युत वाहकामध्ये म्हणजे काय, इलेक्ट्रिक कंडक्टर काय होतं, जे धातू असतात त्याच्यामध्ये काय असतात, फ्री इलेक्ट्रॉन असतात, ठीक आहे. आणि ते इलेक्ट्रॉन मुक्तपणे वाहत असतात, ठीक आहे. आणि हे इलेक्ट्रॉनच आपल्याला काय, इलेक्ट्रिसिटी, ठीक आहे, हे इलेक्ट्रॉनच आपल्याला इलेक्ट्रिसिटीसाठी मदत करतात, ठीक आहे. हे इलेक्ट्रॉनमुळे आपल्याला विद्युत धारा प्राप्त होत असते, ठीक आहे. तर हे काय करत असतात, हे इलेक्ट्रॉन इकडून तिकडून फिरत असतात का, तर हे त्यांचे जे काही न्यूक्लियस आहे, अणुकेंद्रक आहे, याच्याशी कसं क्षीण पद्धतीने, ठीक आहे, लूजली हे बॉन्डेड असतात कोणाबरोबर, त्यांच्या केंद्रकासोबत, ठीक आहे. यांना आपण काय बोलतो, फ्री इलेक्ट्रॉन, मुक्त इलेक्ट्रॉन, ठीक आहे. आणि हे जर प्रेझेंट असतील तरच काय होणार आहे, आपली इलेक्ट्रिसिटी म्हणजेच काय, करंट तयार होणार आहे, ठीक आहे. आता जे इलेक्ट्रॉन असतात हे कशा पद्धतीने, फ्रीली असतात, फ्री मुक्त पद्धतीचे असतात, ठीक आहे. आता हे जे इलेक्ट्रॉन आहेत हे एका भागाकडून दुसऱ्या भागाकडे धावत असतात, ठीक आहे. समजा हा एक इलेक्ट्रिक लोखंडी रॉड घेतला किंवा ॲल्युमिनियम वायर घेतली, याच्यामध्ये काय असणार आहे, हे इलेक्ट्रॉन असणार आहे, हे फ्री इलेक्ट्रॉन, ठीक आहे, ठीक आहे. आणि हे एका भागाकडून दुसऱ्या भागाकडे फ्रीली कोणत्या डिरेक्शनने वाहत असतात, ठीक आहे. त्यांची डिरेक्शन कशी फिक्स नसते, ते कोणत्या पद्धतीने त्याच्यामध्ये ट्रॅव्हल करत असतात, ठीक आहे. आता हे जो करंट म्हणजे काय, जो आपला इलेक्ट्रॉनचा प्रवाह आहे, ठीक आहे. एका क्षेत्रातून समजा आपण हा इलेक्ट्रॉनचा प्रवाह पाठवला तर काय तयार होणार आहे, आपला करंट म्हणजेच काय, विद्युत धारा प्रवाहित होणार आहे, ठीक आहे. या फ्री इलेक्ट्रॉन्सला आपण समजा डिरेक्शन दिली आणि एका भागाकडून एखाद्या एकक क्षेत्रफळातून यांना जर प्रवाहित केलं तर आपल्याला तयार होणारा जो घटक आहे, फेनॉमिनन, त्याला आपण काय बोलतो, इलेक्ट्रिसिटी, करंट किंवा विद्युत धारा, ठीक आहे. आता हा जो धारा आहे तो कशा पद्धतीने आपण हे करतो, की हे जे इलेक्ट्रॉन आहे त्याच्यावर काय आहे, चार्ज आहे, इलेक्ट्रोस्टॅटिक चार्ज, त्याला काय बोलतात, विद्युत प्रभार, इलेक्ट्रिक चार्ज, ठीक आहे. तो आपण क्यू या अक्षराने दर्शवतो, ठीक आहे. त्यांच्यावर काय धन किंवा ऋण असतात, बरोबर की नाही. प्रभार कोणत्या पद्धतीचे, चार्ज, एक पॉझिटिव्ह असतो एक निगेटिव्ह. इलेक्ट्रॉनवर कोणता चार्ज असतो, निगेटिव्ह, ऋण प्रभार, ठीक आहे. तर हा जो धन प्रभार आहे, ठीक आहे, सॉरी, हा जो ऋण प्रभार आहे, हा जो चार्ज, तो एकक चार्ज वाहून नेण्यासाठी जे काही ऊर्जा खर्च पडते, ठीक आहे, हा जो चार्ज आहे इलेक्ट्रिक चार्ज, तो आपण एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी वाहून नेतो आणि त्यालाच काय बोलतात, विद्युत धारा, करंट, ठीक आहे. इलेक्ट्रॉन्स म्हणजे काय, त्याच्यावर ऋण चार्ज असणार आहे, ठीक आहे, त्याला आपण काय बोलणार आहे, करंट, विद्युत धारा, ठीक आहे. आणि हा कशामध्ये, एकक कालावधीमध्ये, म्हणजे याला वेळेची पण मर्यादा आहे, ठीक आहे. एकक कालावधीमध्ये तुम्ही हा जो चार्ज आहे, एकक चार्ज, हा किती वेळ लागतो वाहण्यासाठी, त्याला आपण काय बोलणार आहे, करंट. करंट आपण आय ह्या अक्षराने दर्शवतो, तर त्याचा करंटचा फॉर्म्युला काय, आय इज इक्वल टू क्यू बाय टी. करंट काय आहे, तुमचा एकक चार्ज नेण्यासाठी लागलेला कालावधी, ठीक आहे, क्यू बाय टी. क्यू म्हणजे तुमचा चार्ज म्हणजे प्रभार आणि टी म्हणजे लागणारा वेळ, ठीक आहे. आणि याचं जे एकक आहे ते आपण एम्पियर मध्ये मोजतो, एम्पियर, ठीक आहे. आता जो चार्ज आहे इलेक्ट्रॉनचा हा किती आहे, 1.6 इंटू 10⁻⁻19 कुलोम एवढा चार्ज असतो, ठीक आहे. जो चार्ज आहे तो आपण कुलोम मध्ये मोजतो, ठीक आहे. एका इलेक्ट्रॉनवर किती असतो तो, 1.6 इंटू 10⁻⁻19, ठीक आहे. आणि इलेक्ट्रिक करंट आहे तो आपण एम्पियर मध्ये मोजतो, ठीक आहे. एम्पियर म्हणजे काय, क्यू बाय टी म्हणजेच काय, कुलोम बाय सेकंड, ठीक आहे, कुलोम पर सेकंड, ठीक आहे. करंट आपण एम्पियर मध्ये मोजतो, त्याचा चार्ज आहे, म्हणजे करंट म्हणजे काय, तो तुमचा चार्ज आहे, ऋण चार्ज, तो तुमच्या एकक कालावधीमध्ये नेण्यासाठी जे किती कालावधीमध्ये किती चार्ज गेला याला तुम्ही काय बोलणार, तुमचा इलेक्ट्रिक करंट, ठीक आहे, विद्युत धारा, ठीक आहे. त्याच्यानंतर विद्युत परिपथ, इलेक्ट्रिक सर्किट, ठीक आहे. आता इलेक्ट्रिक सर्किट मध्ये काय होतं, एक परिपथ आहे, त्याच्यामध्ये काय होतं, एक पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह, ठीक आहे. आणि अशा पद्धतीने आपण इलेक्ट्रिक सर्किट कंप्लीट करत असतो, ठीक आहे. इथे समजा बल्ब आहे, ठीक आहे. अशा पद्धतीने आपण इलेक्ट्रिक सर्किट करत असतो. त्याच्यामध्ये काय असतो, एक बाजूला ऋण चार्ज असतो आणि एका बाजूला धन चार्ज असतो आणि यांच्यामधून काय केले जाते, इलेक्ट्रिसिटी प्रवाहित केली जाते, तुमचा करंट फ्लो केला जातो.
आणि अशा सर्किटला काय बोलतो आपण, विद्युत परिपथ, इलेक्ट्रिक सर्किट. ठीक आहे. आता इलेक्ट्रिक सर्किट याच्यासाठी होण्यासाठी काय असतं, इलेक्ट्रिक जो चार्ज आहे, ठीक आहे, तो प्रवाहित होण्यासाठी काय होणार आहे, पोटेन्शियल म्हणजेच काय, विद्युत विभव, इलेक्ट्रिक पोटेन्शियल असणं गरजेचं आहे. ठीक आहे. आता तुम्ही पाहिलं असेल, पाणी प्रवाहित होतं, ते केव्हा होतं, एका साईडला एकतर उतार असेल, ठीक आहे, एक उंच आणि एक सखल जागा असेल तर होतं, किंवा जास्त स्टोरेज पासून, समजा एका टाकीमध्ये जास्त पाणी आहे, ठीक आहे, 2 टाक्या घेतल्या समान आकाराच्या आणि एक टाकी फुल भरलेली आहे आणि दुसरी टाकी कमी भरलेली आहे आणि त्याच्यामध्ये जर नळ आपण जॉईंट केला तर ठीक आहे, काय होणार आहे, ज्या टाकीमध्ये जास्त पाणी आहे त्या टाकीकडून काय होणार आहे, कमी पाणी असलेल्या टाकीमध्ये पाणी जाणार आहे. ठीक आहे. तसंच इथे पण होतं. इथे काय होतं, तुमचा जो चार्ज आहे तो प्रवाहित होण्यासाठी काय लागतं, विभव लागतं, विद्युत विभव, इलेक्ट्रिक पोटेन्शियल. ठीक आहे. हे कमी आणि जास्त भागाकडून कमी भागाकडे जे काही तुमचं पोटेन्शियल एका ठिकाणी जास्त पाहिजे आणि एका ठिकाणी कमी पाहिजे, तरच तुमचा इलेक्ट्रॉनचा फ्लो होऊ शकतो. ठीक आहे. तर त्या हा जर डिफरन्स असेल इलेक्ट्रिक पोटेन्शियल तरच तुमची करंट इलेक्ट्रिसिटी वाहते. ठीक आहे. नसेल तर नाही. दोन्हीकडे जर समान चार्ज असेल तर त्यांच्यामध्ये देवाणघेवाण होईल का, नाही होणार. त्यांच्यामध्ये कमी जास्तपणा पाहिजे. ठीक आहे. तरच तुमचा इलेक्ट्रिक करंट वाहू शकते. ठीक आहे. आता इथे बघा, इथे काय सांगितले, आकाशात चमकणाऱ्या विजेचा प्रकाश झोत. ठीक आहे. आकाशामध्ये वीज चमकते आणि तिचा डायरेक्शन ऑफ फ्लो कशाकडे असतो, जमिनीच्या साईडला. वीज जमिनीवर पडते आपण ऐकतो. ठीक आहे. तर कशा पद्धतीने होतं, त्यांचा पोटेन्शियल डिफरन्स मध्ये जे विद्युत विभव आहे त्याच्यामध्ये डिफरन्स असतो. आकाशातलं जे विभव आहे ते खूप जास्त आहे आणि आपलं पृथ्वीचं काय आहे, न्यूट्रल, कमी आहे. त्याच्यामुळं ती वीज आकाशात चमकते आणि कधी कधी जमिनीवर पण पडते. ठीक आहे. तर त्याचं कारण आहे इलेक्ट्रिक पोटेन्शियल, विद्युत विभव. ठीक आहे. आता तुम्ही जेव्हा डायग्राम काढता तर कशा पद्धतीने इलेक्ट्रिक सर्किट डायग्राम वगैरे काढता हे इथे दाखवलेलं आहे. हे काय आपल्याला एक्झामला विचारणार नाही, हे तुम्ही पुस्तकामध्ये पाहिलेलं आहे. ठीक आहे. याचा काय अभ्यास करण्याची आवश्यकता नाहीये. तर पुढचा टॉपिक आहे इलेक्ट्रिक पोटेन्शियल डिफरन्स. ठीक आहे. विभवांतर. ठीक आहे. आता दोन बिंदूमध्ये विद्युत क्षेत्र याच्यामध्ये काय होतं, दोन बिंदूमध्ये काय पाहिजे, विभवांतर, पोटेन्शियल डिफरन्स असेल तरच काय होतं, एकक धनप्रभार युनिट पॉझिटिव्ह चार्ज एका बिंदूपासून दुसऱ्या बिंदूपर्यंत स्थानांतरित होताना जे काही कार्य घडतं, ठीक आहे, वर्क डन, तर त्याला काय बोलतो आपण, पोटेन्शियल डिफरन्स. ठीक आहे. एक पॉझिटिव्ह चार्ज असेल तो एका बिंदूपासून दुसऱ्या बिंदूपर्यंत नेताना जे काही कार्य घडतं त्याला काय बोलतात, पोटेन्शियल डिफरन्स. ठीक आहे. कार्य आणि स्थानांतरित झालेला एकूण प्रभार, चार्ज यांचा रेशो म्हणजेच काय आपलं पोटेन्शियल डिफरन्स. पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे आपण काय, व्ही ह्या अक्षराने व्होल्टेज म्हणतो आपण त्याला नॉर्मल भाषेमध्ये, बरोबर. तर व्होल्टेज हे काय आहे, वर्क डन बर टू ट्रॅव्हल वन पॉझिटिव्ह चार्ज. ठीक आहे. याला काय बोलणार आपण, विभवांतर, पोटेन्शियल डिफरन्स. ठीक आहे. आता कार्य आपण कशामध्ये मोजतो, वर्क हे जूल मध्ये मोजतो आणि प्रभार, तुमचं जे प्रभार आहे तो कुलोम मध्ये मोजतो. ठीक आहे. व्होल्टेजचं काय आहे युनिट, जूल बाय कुलोम्ब. ठीक आहे. जे बाय सी. ठीक आहे. हे व्होल्टेजचं तुमचं सूत्र आलं. ठीक आहे. व्ही इज इक्वल टू डब्ल्यू बाय क्यू, वर्क बाय तुमचा प्रभार क्यू. ठीक आहे. पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे काय ते लक्षात आलं. ठीक आहे. पोटेन्शियल विभव आणि पोटेन्शियल डिफरन्स. ठीक आहे. पोटेन्शियल डिफरन्स मध्ये काय आहे, वर्क डन, आणि पोटेन्शियल मध्ये काय आहे, दोन्ही याच्यामध्ये असणारा डिफरन्स. ठीक आहे. कमी आणि जास्तपणा, याला काय बोलतो आपण, विभव, पोटेन्शियल. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा घटक आहे तो म्हणजे विद्युतरोध, रेझिस्टन्स. ठीक आहे. एखाद्या वाहकातून जेव्हा आपण कंडक्टर आहे, समजा आपण मगाशी पाहिलं एखादा रॉड घेतला. ठीक आहे. त्या रॉड मध्ये काय फ्री इलेक्ट्रॉन आहेत. ठीक आहे. ते कसे पण इकडून तिकडे वाहतात. ठीक आहे. समजा आपण जर याच्यामध्ये इलेक्ट्रिसिटी सोडली तर काय होणार आहे, हे नुसते हे एकटेच लोक आहेत का इलेक्ट्रॉन, तिथे दुसरे पण घटक आहेत, ते वाहताना काय होतात, यांना धडकतात. ठीक आहे. आता धडकला, तुम्ही पळताय, तुम्ही जर एखाद्या व्यक्तीला धडकला, तुमचं काय होणार आहे, रनिंगचा स्पीड कमी होणार आहे. ठीक आहे. म्हणजेच काय, तुम्हाला रेझिस्टन्स, रोध तयार होणार आहे. ठीक आहे. तसंच इलेक्ट्रिसिटीमध्ये काय होतं, हे जे फ्री इलेक्ट्रॉन्स आहेत हे यांना जो काही रोध प्राप्त होतो इंटरनली त्यांना काय बोलणार आहे आपण, विद्युत रोध. ठीक आहे. रेझिस्टन्स. ठीक आहे. या इलेक्ट्रॉनच्या प्रवाहाला अडथळा जो तयार होतो त्याला आपण काय बोलणार आहे, विद्युत रोध. ठीक आहे. आता रोध निर्माण करताना दोन घटक असतात. ठीक आहे.
रेजिस्टन्स हा विभवांतर भागिले विद्युतधारा ह्या फॉर्म्युलाने दर्शवले जाते. रेजिस्टन्स इज इक्वल टू व्ही अपॉन आय. आर इज इक्वल टू व्ही अपॉन आय. व्ही म्हणजे तुमचा पोटेन्शियल डिफरन्स, ठीक आहे, विभवांतर, आणि आय म्हणजे काय, करंट. ठीक आहे, हा फॉर्म्युला तो तुम्हाला लक्षातच ठेवायचा आहे. ठीक आहे, याचाच फॉर्म्युलाचं रूपांतर कशामध्ये करतो आपण, व्ही इज इक्वल टू आय आर. ठीक आहे, हा आय समजा इकडे आर ला गुणला, ठीक आहे, तर काय होणार आहे, व्ही इज इक्वल टू आय आर. पोटेन्शियल डिफरन्स इज इक्वल टू काय, तुमचा करंट आणि रेजिस्टन्स यांचा गुणाकार. ठीक आहे, रेजिस्टन्स कमी असेल, ठीक आहे, तर काय होणार आहे, तुमची इलेक्ट्रिसिटी जास्त वाहते. ठीक आहे, आणि रेजिस्टन्स वाढवला तर तुमचे काय होतं, जो येणारा करंट आहे त्याचा फ्लो कमी केला जातो. ठीक आहे, आता जे रेजिस्टन्स पाहायला गेलं तर मेटलमध्ये कमी रेजिस्टन्स असतं. ठीक आहे, तुमच्या ज्या तारा आहेत त्या मेटल पासून बनलेल्या आहेत, ते पण प्रत्येक पदार्थाचा हा रेजिस्टन्स वेगवेगळा आहे. ठीक आहे, जो पदार्थ जास्त करंट वाहून नेऊ शकतो, ठीक आहे, जे आपण तारा वगैरे पाहतो हे अल्युमिनियमच्या बनवलेले असतात. अल्युमिनियमचा रेजिस्टन्स कमी आहे म्हणून तो करंट दूरपर्यंत वाहून नेऊ शकतो. ठीक आहे, जर रेजिस्टन्स जास्त असेल तर दूरपर्यंत आपण करंट वाहून नेऊ शकत नाही. ठीक आहे, जे तुमचे बाकीचे पदार्थ आहेत याला रेजिस्टन्स, जे प्लास्टिक, लाकूड वगैरे झाले याच्यामध्ये इलेक्ट्रॉनच नसतात, तर ते करंट वाहू शकतात का नाही, त्यांना काय बोलतात, रेजिस्टिव्ह एलिमेंट. ठीक आहे, तुमचा रबर वगैरे आहे, इन्सुलेटेड मटेरियल साठी त्याचा वापर केला जातो. तुमचं जी वायरिंग असते त्या वायरिंगला आतमध्ये कॉपर असते आणि बाहेरून प्लास्टिकचं कोटिंग असतं. का असतं ते, त्याच्यामध्ये इन्सुलेटेड मटेरियल असतं, त्याच्यामध्ये रेजिस्टन्स असतो प्रचंड प्रमाणात, त्याच्यामध्ये फ्री इलेक्ट्रॉन नसतात, त्याच्यामुळे करंट लागण्याचा धोका नसतो. ठीक आहे, शॉक लागण्याचा धोका नसतो. ठीक आहे, आता पुढचा आहे ओहम्स लॉ. ओहम्स लॉ याच्यामध्ये काय आहे, ओहम्स लॉ काय सांगतोय, कोणत्याही वाहकाची भौतिक स्थिती, भौतिक स्थिती म्हणजे काय, तापमान, क्षेत्रफळ वगैरे ही स्थिती जर सेम असेल तर त्या वाहकातून वाहणारी जी काही विद्युत धारा आहे, ठीक आहे, इलेक्ट्रिक करंट, ठीक आहे, त्या वाहकाच्या दोन टोकांमधील पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे विभवांतराची कसं असणार आहे, समानुपाती, डायरेक्टली प्रोपोर्शनल असणार आहे. ठीक आहे, तुमचा जर एखादा वायर असेल, समजा अल्युमिनियमची वायर आहे आणि ही एका सेम कंडिशनला ठेवली, फिजिकल कंडिशन म्हणजे भौतिक स्थिती, त्याच्यावर दाब, तापमान वगैरे जे काही हे कॉन्स्टंट आहे, सारखंच आहे, तर त्याचा जो काही मधून जाणारे जो करंट आहे त्याचा आणि त्याच्यातील पोटेन्शियल डिफरन्स याचा जो काही संबंध आहे तो कसा असणार आहे, डायरेक्टली प्रोपोर्शनल, समानुपाती. ठीक आहे, म्हणजेच काय, तुमचा पोटेन्शियल डिफरन्स व्ही इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू रेजिस्टन्स. ठीक आहे, आणि आपल्याला माहिती आहे की व्ही इज इक्वल टू आय आर. रेजिस्टन्स आर हे अक्षराने तुम्ही दर्शवता. ठीक आहे, ओमचा लॉ. ठीक आहे, तुम्हाला ओमचा काय लॉ एवढा विचारणार नाही, फक्त एवढंच लक्षात ठेवा, व्ही इज इक्वल टू आय आर हा फॉर्म्युला तुम्हाला वापरावाच लागणार आहे. ठीक आहे, करंट इलेक्ट्रिसिटीमध्ये हा बेसिक फॉर्म्युला आहे, व्ही इज इक्वल टू आय आर. याच्यामध्ये तुम्हाला पोटेन्शियल डिफरन्स, करंट आणि रेजिस्टन्स याचा संबंध, आणि याचा संबंध ओम ह्या शास्त्रज्ञाने शोधून काढला. ठीक आहे, तर रेजिस्टन्स आपण जो आहे त्याला युनिट देताना काय देतो, ओहम मध्ये मोजला जातो. ठीक आहे, ओहम. ठीक आहे, रेजिस्टन्स आपण ओहम मध्ये मोजतो. ठीक आहे, आता एक ओहम म्हणजे काय, व्होल्टेज अपॉन एम्पियर. ठीक आहे, त्याच्यानंतर रोधकता, रेजिस्टिव्हिटी. ठीक आहे, आता रेजिस्टिव्हिटी म्हणजे काय, जो रोध आहे, रेजिस्टन्स हा कशावर अवलंबून आहे, एखाद्या मेटल किंवा एखाद्या तारेमधून, एखाद्या कंडक्टर मधून जर आपण तो रेजिस्टन्स कॅल्क्युलेट करायचं, त्याची रोधकता किती आहे, तर ती कशावर डिपेंडंट असते, त्याचा लांबी आणि क्षेत्रफळ. ठीक आहे, त्याची लेंथ आणि क्षेत्रफळ याच्यावर त्याचं काय डिपेंडंट आहे, रोधकता, रेजिस्टिव्हिटी. ठीक आहे, हा पण फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवावा लागेल, याच्यावर तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतात की एखाद्या क्षेत्रफळाची रेजिस्टिव्हिटी काय आहे. ठीक आहे, तुम्हाला एखादा कंडक्टर किंवा एखादा समजा असं सांगू शकतात की एखादा अल्युमिनियमचा वगैरे तुकडा आहे, त्याची लांबी एवढी आहे आणि त्याचं क्षेत्रफळ एवढं आहे, तर त्याचा रेजिस्टिव्हिटी किती आहे. ठीक आहे, अशा पद्धतीचं क्वेश्चन इथे तयार होऊ शकतात. रेजिस्टिव्हिटीचा जो काही दर्श आहे ते आपण रो ह्या अक्षराने दर्शवतो, रो. ठीक आहे, अशा पद्धतीने रेजिस्टिव्हिटी दर्शवली जाते. ठीक आहे, आणि याचं युनिट आहे ओहम मीटर. ठीक आहे, ओहम मीटर. ठीक आहे, आता इथे रोधकता, काही काही जे एलिमेंट्स आहेत त्यांची रोधकता दर्शवलेली आहे. तर चांदी जी आहे त्याला सर्वात जास्त गुड कंडक्टर बोललं जातं, कारण की चांदीमधून जास्त पद्धतीने करंट फ्लो होऊ शकतो. त्याचा किती आहे,
1.60 इंटू 10⁻⁻8. ठीक आहे, एवढं त्याच्यामध्ये रोधकता आहे, कमी आहे. पण चांदीच्या वायर आपण वापरू शकतो का? परवडेल का आपल्याला? नाही परवडणार, म्हणून ॲल्युमिनियमच्या वापरतो. ठीक आहे, त्याच्यानंतर ॲल्युमिनियम आहे. कॉपर पण आहे बघा. कॉपर आपण जे घरगुती इन्स्ट्रुमेंट वापरतो त्याच्यामध्ये तांब्याचा वापर जर असेल तर ते इन्स्ट्रुमेंट चांगलं समजलं जातं. ठीक आहे, घरगुती याच्यामध्ये पण कंपनी आपल्याला चांदीच्या वायरिंग काय देणार नाही. तांब शक्य आहे, कॉपर. ठीक आहे, त्याच्यानंतर ॲल्युमिनियम. ठीक आहे, ॲल्युमिनियमचा वापर आपण दूरवर जर करंट आपल्याला इलेक्ट्रिसिटी न्यायची असेल तर आपण ॲल्युमिनियमचा वापर करतो. ठीक आहे, त्याच्यानंतर टंगस्टन एक आहे. ठीक आहे, टंगस्टन आपण जे घरामध्ये जुने बल्ब असायचे, पिवळा प्रकाश द्यायचे, त्याच्यामध्ये टंगस्टन हा धातू असतो. ठीक आहे, याचा मेल्टिंग पॉईंट खूप जास्त आहे, 2650 किती डिग्री सेल्सिअस. ठीक आहे, त्याच्यामुळे टंगस्टनचा वापर केला जातो. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढचा आहे रेजिस्टन्स, रोधाची जोडणी. रेजिस्टन्स आपण कशा पद्धतीने जोडला जातो तर रेजिस्टन्स एकतर एकसर जोडणी किंवा समांतर जोडणी, सिरीज आणि पॅरलल अशा पद्धतीने जोडला जातो. सिरीज म्हणजे काय, एका पाठोपाठ एक, आणि पॅरलल म्हणजे काय, एका खाली एक. ठीक आहे, अशा पद्धतीने जर समजा जोडणी केली तर याला काय बोलतात, पॅरलल. आणि अशा पद्धतीने एका पाठोपाठ एक, 1 2 3 4 अशा पद्धतीने समजा रेजिस्टन्स जोडला तर त्याला काय बोलतात, एकसर जोडणी. ठीक आहे, रेजिस्टन्स दोन प्रकारे जोडतात, समांतर आणि एकसर जोडणी. ठीक आहे, आता एकसर जोडणीमध्ये जर जोडला तर काय होणार आहे, जो विद्युत धारा आहे, इलेक्ट्रिक करंट, ही कशा आहे, समान पद्धतीने वाहणार आहे सर्व याच्यामधून. जो करंट जो जाणार आहे तो कसा असणार आहे, सारखा असणार आहे. परंतु याच्यामध्ये पॅरलल मध्ये जर जोडला समांतर तर काय होणार आहे, विद्युत धारा याचा काय होणार आहे, रोधाच्या व्यस्त प्रमाणात असणार आहे. जो काही तुमचा रोध रेजिस्टन्स जोडला आहे त्याच्या कशा व्यस्त प्रमाणात जाणार आहे, कारण तो काय होणार आहे, डायव्हर्ट होणार आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने इथे एक रेजिस्टन्स जोडला, इथे एक जोडला, इथे एक जोडला. ठीक आहे, तर तो रोधाच्या प्रमाणात मोजला जातो रेजिस्टन्स. ठीक आहे, आता जेव्हा आपण एकसर जोडणीमध्ये रेजिस्टन्स जोडतो तर त्याचा परिणामी रोध म्हणजे सर्वांचा कॅल्क्युलेट करून जो रेजिस्टन्स बनतो तो कसा असणार आहे, त्यांच्या बेरजे एवढा असणार आहे. ठीक आहे, जो रेजिस्टन्स येणार आहे फायनल तो कसा असणार आहे, जे काही आपण रेजिस्टन्स जोडणार आहोत एकसर याच्यामध्ये त्या सर्वांचा मिळून जेवढा होणार आहे तो तुमचा फायनल रेजिस्टन्स असणार आहे. ठीक आहे, परंतु याच्यामध्ये काय होतंय, पॅरलल मध्ये त्यांचं व्यस्त प्रमाण असणार आहे सर्वांशी. ठीक आहे, परिणामी रोध हा कमी असणार आहे. ठीक आहे, परिणामी रोध हा जे काही रोध असेल, समजा 1 2 3 4 प्रकारचे आपण पॅरलल मध्ये लावलेले आहेत, तर 1 नंबरचा जो रेजिस्टन्स असेल, ठीक आहे, त्याचा रोध जास्त असणार आहे. कोणाचा, जो एकूण सर्वांचा मिळून जो रेजिस्टन्स होणार आहे त्याच्यापेक्षा 1 नंबरचा रेजिस्टन्स जास्त असणार आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर 2 नंबरचा सुद्धा त्याचा जो काही परिणामी रेजिस्टन्स आहे त्याच्यापेक्षा जास्त असणार आहे. ठीक आहे, इकडे काय होतं, इकडे परिणामी रोध सगळ्यांचा मिळून असतो त्याच्यामुळे तो प्रत्येकाच्या वेगवेगळ्या पेक्षा जास्त असतो. हॅलो सर, मी तुम्हाला लेक्चर झाल्यावर फोन करतो. ठीक आहे, हां ठीक आहे, ठीक आहे. ठीक आहे, आता एकसर जोडणीमध्ये समजा आपण लावलं तर काय होणार आहे, आपल्याला रेजिस्टन्स जास्त मिळणार आहे. रेजिस्टन्स जास्त मिळला त्याच्या म्हणजे काय होणार आहे, करंट कमी फ्लो होणार आहे, तर आपल्याला फायनल आउटपुट सुद्धा कमी मिळणार आहे. ठीक आहे, समजा आपल्याला जर प्रकाश जास्त पाहिजे असेल एखाद्या गोष्टीचा आणि तर आउटपुट जर जास्त पाहिजे असेल तर काय करणार आहे, आपण त्याचा रेजिस्टन्स कमी करणार, म्हणजे काय करणार आहे, पॅरलल याच्यामध्ये त्याची मांडणी करणार आहोत. ठीक आहे, तर हा झाला रेजिस्टन्सचा टॉपिक. त्याच्यानंतर पुढचा आहे जूल्स लॉ. आता जूल्स लॉ कशाचे संबंध आहे, जे काही आपण पाहतो की शॉर्ट सर्किट वगैरे झाल्यानंतर आग तयार होते किंवा उष्णता तयार होते, तर तिथे काय उष्णता तयार होत असते, तर त्याची संदर्भित हा लॉ आहे. तुमचा करंट आणि तुमच्या उष्णतेचा काय संबंध आहे. ठीक आहे, त्याच्यामध्ये रेजिस्टिव्हिटीचा काय, रेजिस्टन्सचा काय रोल आहे. ठीक आहे, याच्यामध्ये काय सांगतोय जूल्स लॉ मध्ये, की जी विद्युत धारा आहे, इलेक्ट्रिक करंट, हा समजा टी कालावधीसाठी आर, ठीक आहे, एखादा करंट टी कालावधीसाठी एखाद्या वस्तूचा रेजिस्टन्स आर असेल, असल्या वाहकातून वाहून जर प्रवाहित केली तर तिथे तयार होणारा जो उष्मा आहे तो कोणत्या सूत्राने दिला जातो, I2RT अपॉन 4.18 कॅलरीज. ठीक आहे, तिथे जो तयार होणारा उष्मा आहे, समजा एखाद्या वायर मधून समजा ज्याचा करंट आहे
ठीक आहे, हा एका सेकंदासाठी समजा आपण पाठवत आहोत आणि त्याचा रेजिस्टन्स काय आहे, आर ह्या अक्षराने दर्शवला. ठीक आहे, तर तिथे तयार होणारा जो काही उष्मा आहे, ठीक आहे, तो कोणत्या सूत्राने दर्शवू शकतो आपण, I²RT अपॉन 4.18 कॅलरीज. ठीक आहे, उष्णता आपण कॅलरीज मध्ये मोजतो, बरोबर की नाही, उष्मा. ठीक आहे, तर H इज इक्वल टू I²RT, तुमचा जो काही करंट आहे त्याचा वर्ग, त्याच्यानंतर रेजिस्टन्स आणि टाइम यांचा काय करायचा गुणाकार, आणि त्याला 4.18 ने भागायचं. एवढ्या तुमच्या काय होणार आहे, कॅलरीज. ठीक आहे, एवढ्या प्रकारची उष्णता तिथे जनरेट होऊ शकते. ठीक आहे, जसा जसा तुमचा करंट वाढेल तशी त्याची जो काही उष्णता आहे ती दुप्पट होणार आहे. ठीक आहे, म्हणजेच काय, तुमचा करंट वाढला तर तुमची हीट पण जास्त तयार होणार आहे. ठीक आहे, आणि 4.8 ने भागितलं म्हणजे काय, 4.8 जूल म्हणजे काय होतं, 1 कॅलरी. ठीक आहे, ओके, 4.8 जूल म्हणजेच काय, तुमची 1 कॅलरी असते. ठीक आहे, ठीक आहे, इलेक्ट्रिक शॉर्ट सर्किट वगैरे झालं तिथे ते उष्णता तयार होते. ते काय होतं, तिथे रेजिस्टन्स आणि तुमचा करंट, रेजिस्टन्स वाढला जातो. ठीक आहे, जेव्हा शॉर्ट सर्किट ही घडते त्याच्यामध्ये काय होतं, तुमचा रेजिस्टन्स वाढतो आणि त्याच्यामुळे काय होतं, उष्णता जास्त प्रमाणात तयार होते आणि तिथे आग लागण्याची शक्यता असते. ठीक आहे, तर तो हा जो लॉ आहे जूल्सचा, तो कारणीभूत आहे तिथे. ठीक आहे, आता हे जे आहे विद्युत दिवा वगैरे हे काही एवढं महत्वाचं नाहीये, त्याच्यामध्ये टंगस्टन धातू वगैरे वापरला जातो, ते माहिती आहे तुम्हाला. हा, त्याच्यानंतर पुढची कॉन्सेप्ट आहे फ्यूज वायर. ठीक आहे, वितळ तार. ठीक आहे, तुम्ही आता जे गावाला ज्या मुलांना शेती वगैरे असेल त्यांना माहिती आहे की बाबा लाईट वगैरे गेल्यानंतर आपण मोटर चेक करताना काय करतो, फ्यूज वायर चेक करत असतो. ठीक आहे, फ्यूज चेक करत असतो, तर तिथे मध्ये जी वायर वापरली जाते त्याला काय बोलतात, वितळ तार, फ्यूज वायर. ठीक आहे, ही का वापरली जाते, तर एखाद्या वेळेस काय होतं की जास्त करंट, जे मेन सप्लाय असतो तिथून काय होतं, जास्त प्रमाणात करंट आपल्या लाईनमध्ये सोडला जातो आणि तो सोडल्यानंतर समजा आपली जी मोटरची कॅपॅसिटी आहे त्याच्यापेक्षा समजा तो जास्त असेल तर काय होणार आहे, आपले जे इलेक्ट्रिक अप्लायन्सेस वगैरे आहेत हे खराब होण्याची शक्यता असते. ठीक आहे, तर ते जास्त सोडलेला जो करंट वगैरे आहे त्याने जे काय आपले अप्लायन्सेस ते खराब होऊ नये म्हणून काय केलं जातं, ही फ्यूज वायर सोडली जाते. ठीक आहे, ही फ्यूज वायर काय करते, समजा जास्त सप्लाय आला तर ती काय होते, वितळते आणि तुमचं जे काही इलेक्ट्रिक सर्किट आहे ते ब्रेक होतं आणि जो काही करंट आहे तो पुढे सप्लाय होत नाही. ठीक आहे, तर म्हणून ही वितळ तार वापरली जाते आपल्या सर्किटमध्ये. आपल्या जे घरामध्ये सुद्धा काय आलं होतं, जिथे आपलं कनेक्शन होतं MSCB मधून, त्याचे जो बोर्ड असतो त्याच्यामध्ये खोबणीमध्ये असे जे असतात, ठीक आहे, अशा यंत्रामध्ये ते बसवले जातं फ्यूज वायर. ठीक आहे, किंवा आपले बोर्ड असतात घरामध्ये छोटे छोटे, तिथे ते लाईट दर्शवतात. काही काहींच्या घरामध्ये असेल एका साईडला लाईट दिसते त्याचे छोटे आणि तिथे बाहेर फ्यूज लावलेला असतो. तो फ्यूज काय करतो, ठीक आहे, तो फ्यूज जर समजा लाईट जास्त असेल किंवा करंट जास्त सोडला तर ते वितळून ती वायर ते कनेक्शन संपवण्याचं काम करतं. त्या वायरला आपण काय बोलतो, फ्यूज वायर. ठीक आहे, आता ही बनवली कशापासून जाते, टिन आणि कथील. ठीक आहे, शिस्सा आणि कथील, लेड आणि टिन यांच्या मिश्रणापासून तुमची फ्यूज वायर बनवली जाते. ठीक आहे, तिथे कॉपर वगैरे वायर नसते, ते शिस्सा आणि कथील असतं. कॉपर वायर वापरली तर ती लवकर वितळणारच नाही. ठीक आहे, तुम्हाला एवढा क्वेश्चन येऊ शकतो, वितळ तार कशापासून बनवली जाते, फ्यूज वायर कशापासून बनवली जाते, त्याचं उत्तर आहे शिस्सा आणि कथील, लेड अँड टिन. ठीक आहे, आणि ही तार तुमचे जे काही इक्विपमेंट्स आहेत घरातले त्यांना एकसर जोडणीमध्ये जोडलेलं असतं. ठीक आहे, सिरीज मध्ये जोडलं जातं हे. ठीक आहे, तर एवढे करंटचे टॉपिक आहेत. बाकी जे विद्युत घट वगैरे, कोरडा विद्युत घट वगैरे हे काही एवढं महत्वाचं नाहीये. ठीक आहे, ते बेसिक आहे खूप जास्त. ठीक आहे, त्याच्यानंतर आहे विद्युत शक्ती, इलेक्ट्रिक पॉवर. ठीक आहे, शक्ती म्हणजे काय, कार्य करण्याचा दर, रेट टू डू वर्क, P=W/T. हे त्या दिवशीच पाहिलं आपण 2 लेक्चर पाठीमागे. शक्ती म्हणजे काय, आता इलेक्ट्रिकच्या संदर्भात आपण वॅट मध्ये शक्ती मोजतो. ठीक आहे, 1 वॅट म्हणजे काय, जूल पर सेकंड. ठीक आहे, एवढं लक्षात ठेवा. पॉवर म्हणजे कार्य करण्याचा दर, वर्क डन बाय पर युनिट टाइम. ठीक आहे, आणि त्याचा एकक आहे वॅट. ठीक आहे, आपण एखादा बल्ब वगैरे आणतो किंवा ही ट्यूबलाईट आहे, त्यांना आपण याची पॉवर विचारायचं असेल तर काय विचारतात, किती वॅटची बल्ब आहे किंवा किती वॅटचा तुमचा ट्यूब आहे. ठीक आहे,
ठीक आहे, एवढं लक्षात ठेवा. याच्यामध्ये जास्त काय तुम्हाला हार्ड क्वेश्चन येणार नाही. ठीक आहे, कोणाला काय अडचण असेल तर विचारू शकता. ठीक आहे, नाहीतर आज आपण इथे थांबूयात. ओके, थांबायचं. ठीक आहे, उद्या मॅग्नेटिझम, उद्या शनिवार आहे ना, मॅग्नेटिझम हा चॅप्टर होईल आपला. ठीक आहे.